माझी आई ठाई ठाई त्याचे रूपही मंगल रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. बीटमार्क ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे स्वतःचे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. कोणता एक फोटो घ्यायचा आहे. कोणता एक फोटो घेतल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता बरोबर तुम्हाला इथं 6.24 पाशी येऊन तुमचा एक इमेज ॲड करायचा आहे. ओके, इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या फोटोला तुम्ही व्यवस्थित अशापरी ठेवायचं आहे आणि कट करायचे बीटला अशापरी कट करायचं. मित्रांनो बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे, इथं अशापरी कट करायचं आहे. ओके, मधल्या भागावर टच करून आपल्याला एक 4 ते 5 आपल्याला फोटो कट करून घ्यायचे अशाबरोबर. ओके, कट केल्यानंतर तुम्हाला एक इथं वरती एक ग्रुप दिला असेल तो वरती घ्यायचा आहे. घेतल्यानंतर एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि खालच्या याच्यावरती क्लिक करून तुमचा इंस्टाग्राम यूट्यूब लोगो कुठला काय सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. इथे एक्स्ट्रा कट करूया. इथून देखील आपण तुम्हाला दिलेलं आहे. ओके, ते शेवटला सांगतो तुम्हाला काय ॲड करायचं आहे तुम्हाला. ओके, सर्वात आधी आपण काय करायचं आहे, इफेक्ट आता अप्लाय करून घेऊया. अशापर बॅक येऊया आपण. नंबराप्रमाणे ते इफेक्ट आपण कॉपी करून घ्यायचे. पहिला इफेक्ट कॉपी करून हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. परतनं बॅक यायचं आहे. परतनं हा दुसरा इफेक्ट कॉपी करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर अशाप्रकारे दुसऱ्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या फोटोला पेस्ट केल्यानंतर आणखीन बॅक यायचं आहे. बघू शकता तर बॅक आल्यानंतर आता तिसऱ्या इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे आणि इथं आपल्याला तिसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. तिसऱ्या फोटोला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला जो फोटो त्यावरती क्लिक चौथ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एडिट स्टॉक नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, खालच्या याच्यावरती क्लिक आपलं पहिला वरच्या याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला 0 करायचं आहे. अशाप्रकारे 0 केल्यानंतर इथं तुम्हाला इथं काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. इथं एक की द्यायचे आणि इथं लास्टला एक की द्यायचे. ओके, इथं लास्टला ओके थोडं पुढे यायचं आहे आणि याला अशाप्रकारे इथं अशाप्रकारे उघडताना अशाप्रकारे दाखवायचं आहे आपल्याला. ओके, थोडं वाढवायचं आहे. बरोबर एक 500 किंवा 700 करा. ओके, तर अशाप्रकारे आपला व्हिडिओ दिसून जाईल. परंतु तुम्हाला काय करायचं आहे, परत खालच्या जे यायचं आहे, खालच्या यायला आल्यानंतर तसंच तुम्हाला काय करायचं आहे, खालचा अशाप्रकारे करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता पूर्णपणे म्यूट करायचं आहे आणि तुम्हाला इथं प्लस की द्यायचं आहे आणि इथं अशाप्रकारे वाढवायचं आहे. बघू शकता एकदम ॲनिमेशन खतरनाक दिसून जाते. बघू शकता तर इथं मी 1000 करून घेतो. ओके, केल्यानंतर काय करायचं आहे, ज्याला आपण आता हे दिलं त्याला बॉर्डर द्यायचे आहे. अशाप्रकारे बॉर्डर द्यायचे आहे. ओके, एक बॉर्डर आपण ॲड करून घ्यायची आहे आपल्या व्हिडिओवरती. तर असा परत वाईड करून घ्यायचं आहे. तर एकदम खतरनाकपणे अशाप्रकारे दिसून जाईल. बघू शकता तर थोडं तुम्ही तर काय करायचं आहे, तर बॉर्डर 5.5 करून घ्यायचं आहे. इथं टाईमलाईन ओके 5.5 करून घ्यायचं आहे. ओके, म्हणजे जबरदस्त व्हिडिओ दिसून जाईल. बघू शकता. तर आता काय करायचं, तुम्हाला आणखीन बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेकंड पॅक ओपन करून घ्यायचं आहे. त्यातला हा इफेक्ट जो असणार आहे तो कॉपी करून व्हिडिओसवरती यायचं आहे. व्हिडिओसवरती आल्यानंतर जो आता इथं आपलं इमेज एक राहिलेला आहे त्या इमेजवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर अशाप्रकारे दिसून जाईल. पुन्हा तुम्हाला सेकंड यायचं आहे. सेकंड आल्यानंतर शेवटचा सगळ्यात शेवटचा इफेक्ट आहे तो कॉपी करून अशाप्रकारे कॉपी करून एक CC पॅकेजवर जे असेल ते कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. ओके, म्हणजे आपल्या आता इफेक्टचं काम झालेलं आहे. ओके, आता काय करायचं आहे, इथं तुम्हाला इथे घ्यायचं आहे. इथे यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक व्हिडिओ मी दिला असेल तुम्हाला डाउनलोडच्या फोल्डरवरती हा व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे. एक्स्ट्रा जो असेल तो कट करून घ्या. त्याला शेवटचा इफेक्ट आपण कॉपी केलेला त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं 1 नंबरवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा PNG प्रोव्हाइड केला असणार आहे. ओके, तर PNG तुम्ही इथं पहिल्या याला ठेवायचं आहे. तर आपला बरोबर 6.24पर्यंत ठेवायचं आहे. PNGला थोडं मोठं करायचं आहे. ओके, थोडं मोठं केल्यानंतर पुन्हा बॅक या. पुन्हा अशावर 6 पॉईंटपाशी या. पुन्हा हा एक PNG दिला असेल बघू शकता. ओके, 27 ऑगस्टची तर ते PNG तुम्ही इथं तुमच्या हिशोबाने इथं ॲड करून घ्यायचं आहे. ओके, आणि जे आपण आता ते हे रेक्टँगल कॉपी केलं आहे ते तुम्हाला इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर ते तुम्हाला शेवटपर्यंत किंवा ठेवलं तरी चालून जाईल, काय अडचण नाही. किंवा तुम्ही इतकाच ठेवायचा आहे एका बीटमध्ये आणि तुम्हाला ते खाली एक ग्रुप आणि एक लेअर दिसेल ते तुम्ही
अशा पर वरती घ्यायचं आणि खाली तुम्हाला एक ब्लिंक इफेक्ट दिला असणार आहे, तो वरती घ्यायचा आहे. ओके, व्हिडिओ सेव्ह करून कपड्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे. रिझोल्यूशन 10 ठेवून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तो पण जय हिंद जय महाराष्ट्र.